हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू द डिजिटल प्लॅटफॉर्म स्टार क्लासेस लातूर. विद्यार्थी मित्रांनो, स्टार घेऊन येता इम्पॉर्टंट टिप्स फॉर नीट एक्झाम. आता बघा, एकदम सुरुवातीचा बेसिक प्रश्न आहे, व्हॉट इज स्पेसिस. आपण एक सुरुवातीचं क्लासिफिकेशन पाहतो आणि या क्लासिफिकेशन मध्ये अगदी बेसिक युनिट आहे स्पेसिस. तरी पण विद्यार्थ्यांना क्लिअर होत नाही व्हॉट इज स्पेसिस. विद्यार्थी मित्रांनो, अशाच बेसिक गोष्टीपासून आपल्याला सुरुवात करायची आणि नीट क्रॅक करायची आहे. तर समजून घेऊयात व्हॉट इज स्पेसिस. बघा, पुस्तकात असं दिलंय, group of organism, it is group of organism having fundamental similarity, right? Fundamental similarities म्हणजे ज्यांच्यामध्ये बेसिक सिमिलॅरिटीज आहेत त्या ऑर्गॅनिझमच्या ग्रुपला आपल्याला स्पेसिस म्हणायचे. पण फंडामेंटल सिमिलॅरिटी कुठल्या आहेत त्यांनी क्लिअर केलेलं नाहीये. सो बघा, हे जे काही टेक्स्ट मधलं डेफिनेशन आहे याच्यावरून आपल्याला स्पेसिस काय ते क्लिअर होत नाहीये. ओके, अर्न्स्ट मेयर या सायंटिस्ट जर इन्फॉर्मेशन तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये असं दिलंय, ही ऑल्सो पायोनियर्ड करंटली ऍक्सेप्टेड डेफिनेशन. अर्न्स्ट मेयर काय केलंय, करंटली ऍक्सेप्टेड डेफिनेशन. पण कुठलं, बायोलॉजिकल स्पेसिस. बायोलॉजिकल स्पेसिस. आता याचा पण अर्थ लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. स्पेसिस साठी सायंटिस्टनी बऱ्याचशा डेफिनेशन केलेल्या आहेत. मॉर्फोलॉजीच्या बेसिसवर, इव्होल्युशनच्या बेसिसवर, फायलोजेनीच्या बेसिसवर, इकॉलॉजीच्या बेसिसवर, बरोबर. पण या सगळ्यामध्ये आपण आता ऍक्सेप्ट करतोय ती डेफिनेशन कुठली आहे, बायोलॉजिकल स्पेसिस. आणि बघा याचा अर्थ काय, ही फुल प्रूफ डेफिनेशन नाहीये, ही आपण आता ऍक्सेप्ट केलेली आहे. म्हणजे या डेफिनेशन मध्ये सुद्धा काही ड्रॉबॅक आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा कंटेंट समजून घ्यायचा आहे. आणि तुमच्या पुस्तकामध्ये सगळ्यात शेवटी एक्सरसाइज मध्ये त्यांनी असं म्हटलंय, ट्राय टू कलेक्ट ऍक्सेप्टेड मिनिंग ऑफ स्पेसिस. आणि हायर प्लांट आणि अॅनिमल मध्ये काय स्पेसिस आहे आणि बॅक्टेरिया मध्ये स्पेसिस कसं ओळखायचं हे तुमच्या टीचर सोबत डिस्कस करा. आणि आज आपण स्पेसिस कशाला मानतोय हे शोधून काढा. म्हणजे तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन असलं पाहिजे की स्पेसिस काय. हे एक छोटंसं युनिट आहे क्लासिफिकेशन मध्ये, सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट आहे. पण आता जी डेफिनेशन सांगितली मी तुम्हाला, अर्न्स्ट मेयर बायोलॉजिकल स्पेसिस काय म्हणते नीट लक्षात घ्या. नंबर 1, व्हॉट इज स्पेसिस. It is group of organism having morphological similarities. त्याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल सिमिलॅरिटीज असायला पाहिजे. ओके, मॉर्फोलॉजिकल सिमिलॅरिटी असायला पाहिजे, बरोबर. पण एवढंच नाहीये विद्यार्थी मित्रांनो. नंबर 2 महत्वाचं आहे, त्यांच्यामध्ये नॅचरली, ऍक्च्युअली, पोटेन्शियली इंटरब्रीडिंग व्हायला पाहिजे. इंटरब्रीडिंग याचा अर्थ आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. नॅचरली व्हायला पाहिजे, बरोबर. एक ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम त्यांच्यामध्ये नॅचरल कंडिशन मध्ये ऍक्च्युअली, पोटेन्शियल इंटरब्रीडिंग व्हायला पाहिजे. जर टायगर आणि लायन आपण कॅप्टिव्हिटी मध्ये ठेवले, एकत्र ठेवलं तर त्यांच्यामध्ये सुद्धा रिप्रोडक्शन होतं. पण हे नॅचरल कंडिशन मध्ये नाही होत. लक्षात घ्या, असा ऑर्गॅनिझमचा ग्रुप ज्याच्यामध्ये नॅचरल कंडिशन मध्ये रिप्रोडक्शन होतं, ऍक्च्युअली होतं. आणि नंबर 3 ची अट आहे, जे काय करतंय, एक फर्टाईल ऑफस्प्रिंग तयार करतात. फर्टाईल ऑफस्प्रिंग तयार करतात. ओके, आता इथं लक्षात घ्या, हॉर्स आणि डॉंकी मध्ये जर रिप्रोडक्शन झालं तर म्यूल तयार होत आहे. पण हॉर्स आणि डॉंकी काही एक स्पेसिस नाहीये, कारण त्यांच्यापासून तयार होणार ऑफस्प्रिंग फर्टाईल नाहीये. सो असा ऑर्गॅनिझमचा ग्रुप जे दिसायला सारखे आहेत, ज्याच्यामध्ये नॅचरल कंडिशन मध्ये रिप्रोडक्शन होतं आणि जे फर्टाईल ऑफस्प्रिंग तयार करतात, हे आहे स्पेसिस. आता ही डेफिनेशन कोणाला लागू होईल, ज्याच्यामध्ये इंटरब्रीडिंग होते म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन होते. विद्यार्थी मित्रांनो, ही डेफिनेशन, या डेफिनेशनचा ड्रॉबॅक काय, तर या डेफिनेशन मध्ये त्या ऑर्गॅनिझमला आपल्याला स्पेसिसचं डेफिनेशन सांगता येणार नाही ज्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही. क्लिअर आहे. मग आता तुमचं पुस्तक म्हणते की मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही, तिथं आपण स्पेसिस कसं ओळखणार. तर लक्षात घ्या, मायक्रो ऑर्गॅनिझमच्या बाबतीमध्ये स्पेसिस कोणाला म्हणायचं, तर ज्यांचा जीन पूल सारखा आहे. थोडक्यात आपण म्हणूया ज्यांचं जेनेटिक्स सारखं आहे, ज्यांचा डीएनए सिमिलर आहे, ते म्हणजे एक स्पेसिस. आणि ही डेफिनेशन दिली तुम्हाला ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन नावाच्या टॉपिक मध्ये, बरोबर. अशाच इन्फॉर्मेशन साठी कनेक्टेड राहा स्टार्क टीम सोबत. स्टे ट्यून विथ स्टार्क.